नमस्कार, मी सिद्धोधन भालेराव. आज आपण आलेलो आहोत गोदाकाठ, अर्थातच परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात जे एक प्राचीन गाव आहे, जिथं गुप्तेश्वराचं मंदिर आहे. अशा ठिकाणी एका कामानिमित्तानं आलो होतो आणि एक गोष्ट जाणवली की मराठवाड्यामध्ये काल परवाच लोकसभेचे जे पडघम वाजले, तर त्या लोकसभेच्या अनुषंगानं हा गोदाकाठचा जो परिसर आहे तो खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी निभावणारा हा काठ आहे. आणि या पवित्र स्थळी मी आज आलेला आहे. तर आपण जो मराठवाड्याचा 8 लोकसभेचा विचार केला तर त्या गोदाकाठनं खूप मोठा असा संघर्ष पाहिलेला आहे आणि या संघर्षाची साक्षीदार ही गोदामाया आहे. तर आज आपण सुरुवात करणार आहोत. जो राजकीय सुरुवात